जरंडेश्वर कारखाना प्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे। अजित पवारांना आता अडकवण्याचं कारण नाही। जरंडेश्वर कारखाना प्रकरणी उमेश पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जेवढ्या म्हणून तपास करू शकणाऱ्या यंत्रणा आपल्या भारत देशामध्ये अस्तित्वात आहेत, त्या सर्व यंत्रणांनी तपासणी केल्यानंतर त्यामध्ये अजितदादा पवारांना आणि सुनेत्रा वहिनींना क्लीन चिट मिळालेली आहे। न्यायालयापासून ते पोलीस यंत्रणेपर्यंतच्या सर्व प्रकारच्या यंत्रणांनी चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये क्लीन चिट मिळालेली आहे। कुणीतरी उठतं आणि अजितदादांच्यावर त्या ठिकाणी अजितदादाच्या संदर्भाने काहीतरी आरोप केला किंवा एखादी बातमी निर्माण व्हावी, सनसनाटी निर्माण व्हावी याच्याकरता एखादं पत्र निघलं की त्या संदर्भाने चर्चा होते। पण केवळ सातत्यानं एकच गोष्ट लोकांच्या मनावर सांगत राहिली की ती लोकांना खरी वाटायला लागते। त्यामुळे महाराष्ट्रापुढे जाणार गरजेचं आहे की एवढ्या सगळ्या इन्क्वायरी होऊन सुद्धा त्या सर्व इन्क्वायरीमध्ये ज्यांना क्लीन चिट मिळाली, त्यामुळे अजून एखाद्या इन्क्वायरीला आम्ही घाबरण्याचं कारण नाही। मी पहिल्यांदा सांगितलंय की कुणाची ईडीची चौकशी चालू असेल, सीबीआयची चौकशी चालेल असेल, कोणत्याही प्रकारची चौकशी कोणताही माणूस त्याला दडपू शकत नाही। म्हणून जरांडे कारखान्याच्या संदर्भात जी चौकशी आहे ती जी काही नियमाने ती चालू आहे आणि त्यात जो कोणी दोषी अगर आढळला तर त्याला शिक्षा सुद्धा होणार आहे। म्हणून राजकीय वरदास्त असेल म्हणून आपले गुन्हे मागे घेतले जातात किंवा संपवले जातात, हा जो गोड गैरसमज इतर विरोधी पक्षवाले जे बोलतात त्याला अर्थ नाही, हा त्याच्यातून सिद्ध होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।